पत्रात आपले स्वागत आहे। सांगली जिल्ह्याचे खासदार माननीय विशालदादा पाटील व युवा नेते विज्ञान माने यांनी मिरज तालुक्यातील ढवळी या गावात जाऊन पूर पाहणी केली। यावेळी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। सध्या तरी आपण NDRFची पथके पाचारण केली आहेत, मात्र अशी काही परिस्थिती उद्भवेल असे वाटत नाही। तरी सुद्धा सर्वांनी काळजी घेऊन शासकीय स्तरावरील आदेश याचे काटेकोर पालन करून आपण सर्वांनी सुरक्षित राहणे गरजेचे आहे, असे यावेळी बोलताना खासदार विशाल पाटील म्हणाले। युवा नेते विज्ञान माने म्हणाले, हरिपूर, निलजी, बामणी, ढवळी या गावातील लोकांच्या वेळ प्रसंगात आम्ही नेहमी त्यांच्या बरोबर आहोत। त्यांना लागेल त्या उपाययोजना आम्ही करू। सध्याचा महापूर हा केटीवर बंधारे वेळेत न उघडल्या गेल्यामुळे संभवत आहे। पाटबंधारे विभागाच्याही अधिकाऱ्यांच्यामुळे अशा गोष्टी होतात, असे यावेळी बोलताना युवा नेते विज्ञान माने म्हणाले। या गावात पुराच्या संभाव्य धोक्याची खबरदारी घेण्यासाठी आणि ह्या एकंदरीत पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मी आज दौरा केला होता। आताच नदीकाठच्या आणि ओढ्याकाठच्या ज्या भागाला आता पाणी टेकलेलं त्या भागाची पाहणी केली। एकंदरीत आता पावसाची उघडीप लागल्यामुळे नदीचा जो वरती येणारा पाण्याचा वेग आहे तो कमी होऊन काही दिवस आपल्याला ह्यातून सुटका मिळेल असं वाटते। मात्र सावधपणा ठेवला पाहिजे। दिल्लीतून पाठपुरावा करून NDRF आणि लष्कर हे आपण सांगलीत दाखल करून घेतलेलं आहे। ही त्याच्यात काहीतरी गैरअर्थ काढू नये, धोका नाही आहे, पण काही अडचण झाली तर ऐन वेळेला आपल्याकडे सगळी यंत्रणा उपलब्ध नाही असं व्हायला नको म्हणून ह्या लोकांनी बोलवलेलं आहे। लष्कराचे लोक जे आपल्या घरात येतात आणि घर आपण सोडून बाहेर या म्हणतात, तर कृपया त्यांची विनंती तुम्ही ऐकावी, कमीत कमी त्रास त्यांना व्हावा। कारण अचानक पाणी वाढलं आणि मग तुम्हाला सगळ्यांना बाहेर जाता आलं नाही आणि मागच्या दिवशी धरणाच्या प्रश्नात झाली तशी आता होऊ नये याची खबरदारी म्हणून ह्या लोकांना आपण बोलवलेलं आहे। आम्ही पूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, वेळोवेळी अधिकाऱ्यांच्या बैठका घेतो। कर्नाटकच्या आलमट्टीच्या अधिकाऱ्यांची सुद्धा आमच्या बैठकांची चर्चा चालू आहे। निश्चिंत राहावा, मात्र काळजीनं राहावा, आम्ही सहज सोबत। पण बघितलं की निसर्गानेच आलमट्टी कर्नाटकची जे प्रशासन होतं, आपले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे गेले तरीसुद्धा तिथं दाद घेत नव्हते पाणी सोडण्यासाठी, परंतु निसर्गानेच तिथं त्यांना असा दणका दिला आहे। आलमट्टी धरण असेल, हिप्पेरी धरण असेल, यामध्ये अतिरिक्त पाऊस झाल्यामुळे डॅमची कॅपॅसिटी वाढल्यामुळे त्यांना इच्छा नसताना सुद्धा पाणीसाठा जो आहे सोडावा लागला। त्यामुळे सांगलीला जो धोका आहे महापुराचा हा 100% आज टळलेला आहे आणि इथून पुढच्या दिवसभराच्या आजच्या उद्याच्या याच्यामध्ये पाऊस कमी आहे आणि विसर्गसुद्धा थांबलेला आहे। त्यामुळं मला एक सांगायला आनंद होतोय की महापूर जो आहे महापुरापर्यंत अजिबात जाणार नाही, 100% खात्री आहे। तसंच जे आत्ता जे पाणी जे साठा फुगवटा आपल्याला आपल्या भागांमध्ये दिसायला मिळतो, आता ढवळी या गावात आहे, दरवर्षी पूर परिस्थिती इथं निर्माण होते। जर आलमट्टीचा इथं इफेक्ट नसेल तर आज 40 फुटाची जी पातळी गेली ही कशामुळं, हा सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे। त्या संदर्भात मी पाटबंधाऱ्याच्या काही अधिकाऱ्यांशी बोललो, त्यांना मी विचारलं, टोटल सांगली जिल्ह्यामध्ये, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 22 ते 23 केटीवर बंधारे आहेत, त्याची सफाई करावी आणि ते जे पाणी आहे वेधशाळेच्या अनुसार कुठंतरी जास्त जर पाऊस पडत असेल तर ते पाणी सोडायचं असता हा टेंडर असतो, प्रत्येक केटीवर बंधाऱ्याचा 10 लाख 15 लाखचा असतो। परंतु आजूबाजूच्या सरपंचाची गावांनी दिग्रज असेल यांनी पत्रव्यवहार केले होते, परंतु पाटबंधारा अधिकारी जे आहेत त्यांनी न दखल घेता ते जे केटीवर बंधारे आहेत त्याची उघडले नसल्यामुळं बंधारे पाण्याचा जो फुगवटा आहे आज ढवळीसारख्या म्हणा, निलजी, बामणी म्हणा, परत हे आपलं कृष्णा घाट म्हणा, आपलं हे हरिपूर म्हणा, अशा ग्रामीण भागामध्ये आपल्या पाणी जे आहे पातळी ही सातत्याने वाढ झाली। हे फक्त आणि फक्त कोणामुळं, तर त्या अधिकाऱ्यांच्या गफलत कारभारामुळं आणि ढिसाळ प्रशासनाची जे अधिक वरिष्ठ नेते आहेत त्यांनी जर यांना हाताळलं असतं योग्य पद्धतीनं तर आज कमीत कमी 22 केटीवर बंधाऱ्याचे जर नाला म्हणजे उघडझाक झाली असती तर आपल्याला कुठंतरी 10 ते 15 फुटाची जी आज 40 फूट आहे ते 15 फुटानं घसरली असती आणि 2.5 कोटीची बिलं आहेत, 2.5 कोटीची बिलं, 3 कोटीपर्यंतची जी याची टेंडरची बिलं आहेत ती बिलं निघतात, परंतु तिथं गाळे जे आहेत हे उघडले जात नाहीत। ह्याच्यापेक्षा शौकांतिका काय मोठी असू शकते। परंतु माझी शासनाला परत एकदा हात जोडून एकच विनंती असेल, सर्व इथं ढवळीकर आहेत की दरवर्ष ढवळीकरांनी आणि आजूबाजूच्या गावातल्या लोकांनी माणसांच्या चुकीमुळे, अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे पुरामध्ये का जायचं?
आज निसर्गाने तर ही वेळ आणलेली नाही आहे, कारण अधिकाऱ्यांच्या ढसाळ कारभारामुळे ही वेळ आणलेली आहे. त्यामुळं येणाऱ्या आता काही दिवसामध्ये ज्यावेळी पूर्वव्यवस्था व्यवस्थित होईल, सर्व ढवळीकरांनी सांगितलेल्या कलेक्टरांना भेटून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा, कारण की पुढच्या वेळी परत आमचं गाव पाण्याखाली जायला नको याची दक्षता आत्तापासून घेतली तरच त्याचा काहीतरी उपयोग होईल आम्हाला. आणि करोडो रुपये जे वाया गेले आज सांगलीकर मिरजकर जनतेची, याला कुठंतरी न्याय तर मिळणारच नाही आहे. तर त्या अधिकाऱ्यावर जर कठोर कारवाई गेली तर कुठंतरी 1% न्याय या प्रशासनाकडून अजून सुद्धा जनतेसाठी आहे. हे मी बोलतो आणि थांबतो. आज ढवळी गावाला पावसाळ्याच्या दिवसात कृष्णा नदीच्या पंचगंगा नदीचा फुगवटा आणि कृष्णा नदीचे कोयनेपासून येणारा पाण्याचा फुगवटा, हे फुगवटा कशामुळे तयार होतो तर अलमट्टीच्या धरणाच्या पाण्यामुळे होतो असं तिथल्या शेतकऱ्याचं किंवा आसपासच्या लोकांचं म्हणणं आहे. पण आता हे मानेसाहेबांनी सांगितल्यासारखं जे आधी वरचे अधिकारी आहेत, जे बंधारे आहेत जागी ते बंधारे साफ न केल्यामुळं व वेळच्या पाण्याचा निचरा न केल्यामुळं, बंधाऱ्याची दारं न उघडल्यामुळं हा सगळा फुगवटा आज कृष्णा नदीच्या पात्रात दिसून येतो आणि प्रत्येक गावाला आहे.